बदलापूर शहरात भारतीय जनता पार्टी बदलापूर शहर व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। बदलापूर पूर्व मस्कर गुप्ते हॉल येथे सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळ्यासोबत करिअर मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी करिअर मार्गदर्शक म्हणून लेखक आणि वक्ता प्रशिक्षक युवराज गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सदरच्या कार्यक्रमाला 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला। यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे देखील वाटप करण्यात आले। यावेळी परीक्षेत 99% व 100% गुण मिळवलेले सुद्धा विद्यार्थी असून हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने बदलापूरची शान असल्याचे म्हणत कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपले करिअर घडवावे असे आवाहन कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले। तसेच पुढील काळात विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीची उणीव भासल्यास भारतीय जनता पार्टी व कपिल पाटील फाउंडेशन आईच्या भूमिकेत राहून विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे माजी मंत्री कपिल पाटील यांनी म्हटले आहे। यावेळी माजी नगराध्यक्ष राम पातकर, राजेंद्र घोरपडे, बदलापूर शहर पूर्व अध्यक्ष संजय भोईर, पश्चिम अध्यक्ष शरद तेली यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी कुळगाव बदलापूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी 12वीमध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। जवळजवळ 400 ते 500 विद्यार्थी या गुणगौरव सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट अशी आहे की पूर्वा साळुंके आणि पूर्वा शिर्के हिला 10वीमध्ये 100% गुण मिळालेले आहेत आणि पूर्वा साळुंके हिला 10वीमध्ये 99% गुण मिळालेले आहेत। हे तर अजबच आहे। मी तर माझ्या पूर्ण राजकीय लाईफमध्ये इतक्या गुणगौरव सोहळ्यांना हजेरी लावली, पण 100% गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान करण्याचा मान मला मिळाला नव्हता। आज तोही मान मिळाला। मी स्वतःला भाग्यवान समजतो की 100% आणि 99% मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आज माझ्या हस्ते झाला। खऱ्या अर्थाने बदलापूरकरांची शान हे विद्यार्थी आहेत आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ज्या गोष्टीची उणीव भासेल त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील फाउंडेशन हे आईच्या भूमिकेत राहून त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहतील अशा प्रकारची शाश्वती त्यांना आम्ही दिलेली आहे। त्यांच्या भविष्यातल्या जीवनासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। इतर सगळ्या मुलांचं अभिनंदन करताना निश्चितपणाने अभिमान वाटतो। हे मला जेवढ्या मुलांचा माझ्या हस्ते सन्मान झाला त्या 97%च्या खाली कोणी विद्यार्थी नाही आहे। CEDमध्ये 2 विद्यार्थी आहेत, 98% दोघांना मार्क्स मिळालेले आहेत। हे बदलापूरमध्ये किती बुद्धिमान विद्यार्थी आहेत हे ह्यावरून सिद्ध होते। खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये बदलापूर हे एज्युकेशनचं हब होते की काय, अशा प्रकारची परिस्थिती या विद्यार्थ्यांच्या आजच्या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने मला व्यक्त करावीशी वाटतात, भावना व्यक्त कराव्याशा वाटतात। निश्चितपणाने असेच विद्यार्थी या बदलापूरमध्ये होत राहिले तर जसा लातूर पॅटर्न चालला होता तसा येणाऱ्या काळामध्ये बदलापूर पॅटर्न शिक्षणाचा चालेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।